तर आज आहे आमची वायवा आणि कसं एकदम पांढरा शर्ट काळे पॅन्ट शूज फॉर्मल शूज घालून आलो बघा. हे बघा कसं आहे हे असे पोरं दिसतात काही कधी. सो पॅनलमध्ये आमची वायवा आहे. डॉक्टर अर्चना राऊत मॅडम आहेत आम्हाला. आता मॅडम फक्त आमची मारूनच म्हणजे बरं. तुझं कुठलं आहे? 10वा गाबडे सांग ना किती पाचवा आहे. 5वा पॅनला यूज आहे आणि आमच्या मॅडम आल्या. वायवा झालेली आहे. भावानं वायवासाठी शर्ट घेतलाय. 750 रुपये वायवासाठी गंडवलं त्याला गंडवलं. 300 शर्ट 750 ला भेटलाय. नाही 300 नसेल 250 असेल. वायवासाठी 750 रुपये घालून भावानं. एवढी मेहरबानी कॉलेजवर आणि 2 मिनिटं मी वायवा घेतली नाही. 2 मिनिटासाठी 700 750. झाला का ब्लॉग तुझा चांगला? कशाचा ब्लॉग होतोय माझा? त्यांना घेऊया ब्लॉग मध्ये. हाणाची कामं करतोय ब्लॉग मध्ये माझी हालत बघून घ्या आणि नेक्स्ट ब्लॉग जेव्हा राहील एक्झामचा 4th सेमचा तेव्हा माझी हालत बघ. नाही रे बघून घ्या. इकडे जायचं चाललंय. फोटो काढ चालू आहे. आता चाललोय फोटो काढायला. दिस इज लोकेशन आणि सगळ्यांची वायवा झालेली आहे. तर कुणाला कशी कशी वायवा गेली आपण विचारूया. भाई माझा वायवा तुझी वायवा झाली? घेतलंच नाही, कपडे पाहूनच घेतलं नाही. मग वायवा कशी होती? मला काही बोलूच नाही. त्याला प्रश्न होता उत्तरच होता. मला म्हणली काय काय केलं काय केलं. मला म्हणलं अजून एक पोरगा होता का नाही याच्यात? नाही माझा आणि ह्याचा सेम होता. सेम एक अक्षर चेंज नव्हतं. आणि टायमाला मी लोकेशन चेंज केलं म्हणून बरं झालं. आणि टॉपिकचं नाव मॅडम म्हणते लोकेशन तर चेंज होती का? म्हणलं होतं चेंज होती. त्याची वेगळी होती माझी वेगळी होती लोकेशन. मग तुला कशी गेली? मला विचारते मस्त. ये आमचा ओम्या तो गोड माणूस. ओम्या रिपोर्ट चेंज करायला सांगितलं ना? अरे सर्टिफिकेट लावायच्या ऐवजी ते ऑफर लेटर लावणार. आता जा तुझी जेवायला जरा. बाय बाय. आता डायरेक्ट पेपरलाच. आता डायरेक्ट युनिव्हर्सिटीच्या पेपरला आलो तर येणारच. पेपरला येणारच नाहीतर फाटून हातात येईल आमची. तुमच्या भावाला काय विचारलं ते काही समजलं नाही. भावानं नुसतं फायटिंग सांगितलं. चला बाय बाय. जय हिंद जय महाराष्ट्र.